नागपुर के बाजारगांव स्थित सोलर एक्सप्लोजिव फैक्ट्री में देर रात भीषण धमाका हुआ। हादसे में 20 से ज्यादा लोग घायल हुए, जिनमें से 9 को रविनगर के दंदे हॉस्पिटल में भर्ती कराया गया है। 2 की हालत नाजुक है, उन्हें हड्डियों में भी गंभीर चोटें आई है। घायलों से मिलने के लिए महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख अस्पताल पहुंचे। उन्होंने घायलों और उनके परिजनों से मुलाकात कर डॉक्टरों से स्वास्थ्य की जानकारी ली। सर, जवळपास रात्री 1 ते 1.5 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे। तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये। तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले, त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते। त्यांना तुरंत ICUमध्ये घेतलं गेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं, त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्यावर CT स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिविस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे। जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेला आहे। सर 2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आलेलं आहे।